नमस्कार. इथे मी 200 ग्रॅम एवढी तोंडली घेतली. तोंडली आपल्याला धुवून पुसून घ्यायची. तोंडलीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे ना, तो आपल्याला कट करून ही तोंडलीला मध्ये 2 चिरा द्यायच्या आहेत. पण जास्त खालपर्यंत चीर द्यायची नाही. 1 ते 1.5 इंच एवढा आपल्याला भाग असाच ठेवायचा आहे आणि अर्धवटच चिरा द्यायच्या आहेत. तोंडलीला चीर दिल्यावरती ती आतून चेक करायची की लालसर नाही ना. जर लालसर असेल तर आपल्याला अशा तोंडली घ्यायच्या नाही. नाहीतर भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो. भाजी चवीला चांगली लागत नाही. जी सगळी छान हिरवीगार तोंडली असतील तीच आपल्याला घ्यायची आहे. मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये तोंडली घालून तेलावरती चांगली मी ती परतून घेतली. गॅस आपल्याला इथे आता एकदम कमीच ठेवायचा आहे. आपल्याला कढईवर झाकण ठेवून 5 मिनिट तोंडली शिजवून घ्यायची. पण 5 मिनिटांमध्येच आपल्याला मध्ये मध्ये ती झाकण काढून परतून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता तोंडलीच्या भाजीचा रंग हलका बदली झाला. 60 ते 70% इतपत आपली तोंडलीची भाजी शिजली की आपल्याला गॅस बंद करून ही भाजी काढून घ्यायची. अशी तोंडली तेलावरती शिजवून घेतली, परतून घेतली की तोंडलीच्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. तोंडलीच्या भाजीमध्ये जो थोडासा असा उग्रपणा असतो ना, तो निघून जातो आणि तोंडली चवीला खूप छान लागते. अगदी तोंडलीची भाजी नको नको म्हणणारे सुद्धा तुम्ही फक्त त्यांना चाखायला सांगितली तर अगदी ते मागून मागून खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील. इतकी चवीला छान होते. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतले. ओलं खोबरं गॅस कमी ठेवूनच हलका रंग बदली होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. अर्धवट खोबरं भाजत आलं की नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. जिरं आणि तीळ भाजायला वेळ लागत नाही, म्हणून अर्धवट खोबरं भाजत आलं की नंतरच आपल्याला त्यामध्ये जिरं आणि तीळ घालून घ्यायचे आहेत. खोबरं भाजून झालं की पॅन गरम असतो, त्यामुळे ते पॅनमध्येच न ठेवता लगेचच एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं जे आहे, तीळ आणि जिरं अगदी चांगलं भाजून झालं. एकाच रंगावरती आपल्याला ते थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. ह्यामध्ये मी आता थोडीशी चिंच घातलेली आहे. इथे मिक्सरला तरतरीत असं फिरवून घेतले. तुम्ही इथे बघू शकता एकदम आपल्याला याची पेस्ट करायची नाही, म्हणून मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला ह्यामध्ये आता अजून काही मसाले घालायचे आहेत. चिंच घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये थोडासा गुळही घालायचा आहे. 2 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घातलंय. शेंगदाण्याचं कूटमुळे भाजी अजून चवीला छान होते. चिंच घातली म्हणून थोडासा गूळ घालून घेतला. 1 चमचा लाल तिखट घातलंय. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालून घ्यायची. छोटा अर्धा चमचा हळद घातली. चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मसाले आता चांगले मिक्स करून घ्यायचे. मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं तेल घालू शकता. 1 टेबलस्पून एवढं पाणी सुद्धा इथे घालू शकता. पण मी अजिबात पाणी न घालताच हा मसाला आहे जो तोंडलीमध्ये भरून घेणार आहे. तोंडली शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे ती मऊ अशी झालेली आहे. अर्धवट आपली तोंडली शिजलेली आहे. तोंडलीमध्ये जरी ती अर्धवट शिजली असली तरी सुद्धा अगदी छान आपल्याला ह्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो. तुम्ही इथे बघू शकता. पण तुम्हाला जर जमत नसेल तर थोडासा अगदी किंचित 1 टेबलस्पून एवढा पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आपण तोंडलीची भाजी आहे ती अगदी 60 ते 70% एवढी शिजवून घेतलेली आहे. तरी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये अगदी व्यवस्थित मसाला भरता येतो. मसाला घातला की हलक्या हाताने भाजी आहे हलक्या हातावर दाबायची, म्हणजे जो आपण मसाला आतमध्ये भरलेला आहे तो तोंडलीच्या भाजीतून बाहेर येत नाही, तर व्यवस्थित तो आतमध्येच राहतो. इथे तुम्ही बघू शकता. ह्याच पद्धतीमध्ये मी जी तोंडलीची भाजी आहे ती सगळी भरून घेतली. त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घालून घेतलं. शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपल्याला घालून अर्धा मिनिटभर चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे. असा मसाला अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते. घरामध्ये सुगंध अगदी छान दरवळत आहे. भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो, म्हणून आपल्याला अर्धा मिनिटभर मसाला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अर्धा मिनिट मी इथे चांगला परतून घेतला. आता ह्यामध्ये आपल्याला 1 पेला गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजीचा रस्सा
कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जरी तुम्हाला हा रस्सा आता इतपत सैल दिसत असेल तरी सुद्धा भाजी शिजून थंड झाली की रस्साला चांगला दाटसरपणा येतो. चांगली आपल्या रश्श्याला उकळी आली की नंतर आपल्याला आपली भरलेली तोंडली आहे ती घालून घ्यायची. तोंडली घातली की आपल्याला हलक्या हातावरतीच ती मिक्स करायची आहे. जास्त जोरात मिक्स करायची नाही, नाहीतर त्यामध्ये जो मसाला भरलाय तो बाहेर निघून येईल. आपल्याला गॅस कमी ठेवूनच वरती कढईवर झाकण ठेवायचं आहे. भाजी आपल्याला 6 ते 7 मिनिटं चांगले शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला भाजी वर खाली हलक्या हातावर करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे. छान सुवास भाजीचा घरामध्ये दरवळत आहे. इतपत मी असा रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला जर अजून सैल हवा असल्यास तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, पण ह्या भाजीमधला रस्सा जो आहे ना तो जास्त सैल करू नका. तर इतपतच तो दाटसर ठेवा म्हणजे भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. तुम्ही इथे भाजीचा रंग आणि रश्शाचा दाटसरपणा बघू शकता. अप्रतिम चवीची पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी 2 पोळ्याऐवजी 4 पोळ्या खाऊ शकतो. नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील इतकी अप्रतिम चवीची रेसिपी. आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.